20 कर्मचारी कृती समितीचा राज्यव्यापी संप। भुसावळात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 9 ते 11 ऑक्टोबर असा 3 दिवसांचा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे। 20 कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून त्यात प्रामुख्याने महावितरण कंपनीने 1 नोव्हेंबर 2025 पासून एकतर्फी निर्णय घेऊन कर्मचारी स्टाफ पुनर्रचना लागू केल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे, असे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सल्लागार बी.डी. जाधव यांनी सांगितले। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी कृती समितीतर्फे देण्यात आला। मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सल्लागार बी.डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव परिमंडळाअंतर्गत विभागीय अध्यक्ष विशाल झालटे, विभागीय सचिव स्वप्नील बेंडाळे, रवी गायकवाड, प्रदीप पाटील, दिनेश जावळे, तुषार झोपे, श्री धंडे, सौ डी.डी. महाजन यांनी परिश्रम घेतले। आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे, भुसावळ। केंद्रीय सल्लागार मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना। आजचा हा जो संप आहे, ह्या संपाची पार्श्वभूमी अशी आहे की बऱ्याच दिवसापासून कामगार संघटनेच्या कृती समितीच्या संघटनांनी पत्रव्यवहार केलेला असून मॅनेजमेंट कुठलीही दखल घेत नाही आहे। ह्या कालखंडामध्ये प्रशासनासोबत कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जवळपास 3 वेळा चर्चा केली, परंतु प्रशासन मूग गिळून बसलेलं आहे आणि कुठलीही पॉझिटिव्ह भूमिका घेत नाही आहे। आमच्या अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यापैकी महत्त्वाच्या मागण्या म्हणजे आता सध्या ते कंपनीने रिस्ट्रक्चरिंग बेकायदेशीर रिस्ट्रक्चरिंग लादलेलं आहे, हे तात्काळ थांबवलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे आमची। आणि नंतर पुढच्या चर्चा होत राहतील आणि चालू राहतील। त्यानंतर 329 उपकेंद्र महावितरण कंपनीने खाजगी कॉन्ट्रॅक्टरला चालवण्यात दिलेले आहेत, ते तात्काळ बंद केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी कंपनी थ्रू मॅनपॉवर भरली पाहिजे। त्यानंतर समांतर वीज परवाना जो अदानी अंबानीला दिल्याचं जे षडयंत्र चालवलं आहे आणि त्याचे परिणाम खाजगीकरण होतील आणि आमच्या कर्मचाऱ्यांवर होणार आहेत, ते देखील तात्काळ बंद केलं पाहिजे। त्यानंतर वीज कर्मचारी अभियंते अधिकारी यांना शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे, त्यासाठी देखील हा संप आम्ही करत आहोत। नंतर 7 मे 2021चा शासन आदेश त्वरित सुधारून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू केलं पाहिजे, ही देखील आमची प्रमुख मागणी आहे। तिन्ही वीज कंपन्यातील वेतन गट व 1 ते 4 स्तरावरील संवर्गनिहाय रिक्त पदे ही भरली गेली पाहिजे। आज रोजी ही जे रिस्ट्रक्चरिंग चालू करत असताना या रिस्ट्रक्चरचा परिणाम असा होणार आहे की अनेक विभागामध्ये झोनमध्ये अतिरिक्त कर्मचारी ठरवून त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि ती परिस्थिती लागू झालेली आहे आणि म्हणून आमचा हा संप आम्ही करत आहोत। त्यानंतर सर्व सेवा भरती अंतर्गत जी रिक्त पदे आहेत ते तात्काळ भरली गेली पाहिजेत। जवळजवळ आमचा 1,20,000चा जो कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे, त्यापैकी आज फक्त 80,000 कर्मचारी आहे। जवळपास 30-40,000 रिक्त पदे आजही आहेत शिल्लक, ती तात्काळ भरली पाहिजे, जेणेकरून आजचा जो कर्मचारी वर्ग आहे याच्यावरती बोजा पडणार नाही आणि लोड वाढणार नाही। त्यानंतर कंत्राटी बाह्यस्वत कर्मचारी यांना 10-15 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी हे महावितरण कंपनीत, पारेषण कंपनीत आणि जनको कंपनीमध्ये कार्यरत आहेत। त्यांचा सेवा कालावधी विचार धरून त्यांना देखील या कंपन्यांमध्ये कायम केलं पाहिजे, ही देखील आमची प्रमुख मागणी आहे। महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत प्रकल्पाचे BOT तत्त्वावर खाजगीकरण करण्याचा आमचा तीव्र विरोध आहे, ते देखील रद्द झालं पाहिजे। महापारेषण कंपनीमधील जवळपास 200 कोटीच्या वरील प्रकल्प हे TBCB माध्यमातून भांडवलाच्या घशात घातले जात आहेत, ते रद्द झाले पाहिजे, त्याला आमचा विरोध आहे। महापारेषण कंपनीमधील कंपनीचा शेअर मार्केटमध्ये IPOच्या माध्यमातून लिस्टिंग जी करत आहेत त्यालाही आमचा विरोध आहे, ते केलं गेलं नाही पाहिजे। या सर्व मागण्या आमच्या ह्या तात्काळ दखल घ्यावी आणि या संपाची देखील त्यांनी दखल घ्यावी ऊर्जा मंत्र्यांनी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, या पद्धतीने एवढं